चिंचोली रहिमापूर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचं काम, नागरिकांचा विरोध। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत चिंचोली रहिमापूर रस्ता दुरुस्ती देखभालीचं काम सुरू आहे। हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या कामाला विरोध केला असता ठेकेदाराच्या अरेरावीची भाषा वापरून सामान्य नागरिकांना दमदाटी करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। येथील नागरिक अशा अरेरावी करणाऱ्या ठेकेदारावर चांगला संताप व्यक्त केलाय। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर ते वडाळगव्हाण हा 14 किलोमीटरचा रस्ता आहे। चिंचोली गावातील असंख्य नागरिक या रोडनं ये-जा करतात। शाळा, हायस्कूल, राष्ट्रीयकृत बँक, पोलीस स्टेशन, गुरांचा दवाखाना इत्यादी सर्व कामानिमित्त चिंचोली रहिमापूर इथं यावं लागत आहे। परंतु या गावाला व्यवस्थित रस्ताच नाही। आता नवीन 1.5 किलोमीटर रस्ता देखभाल अंतर्गत डागडुगीचं काम ठेकेदार राजेश तिवारी यांना देण्यात आले होते। 8 दिवसापासून काम सुरू आहे। काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। गावकऱ्यांनी ठेकेदाराला या निकृष्ट दर्जाच्या कामाची विचारणा केली असता ठेकेदार उद्धट भाषेचा वापर करून गावकऱ्यांना धमकावलंय। तुम्हाला जे करायचं असेल ते करून घ्या, कुठेही तक्रार करा, कामाचा दर्जा हा असाच राहणार, असं अरेरावीच्या भाषेत बोलल्यानं संतापलेल्या गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती सर्व युनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ इंजिनियर व अधिकाऱ्यांना दिली। तात्काळ कनिष्ठ अभियंता चिंचोली गावच्या रोडची पाहणी केली तेव्हा हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं आढळून आले। तत्काळ ॲक्शन घेऊन सुरू असलेलं काम थांबवण्यात आलं आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांना या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांची आहे। काम एस्टिमेट प्रमाणे न केल्यास आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग अंजनगाव सुर्जी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। ठेकेदारावर कारवाई करतील का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, अंजनगाव सुर्जी। आपलं नाव काय? नरेंद्र अशोकराव बारब्दे, राहणार चिंचोली खुर्द। आपण इथं सगळे लोक आज जमलेले आहे, काय झालेलं आहे? हे असं झालेलं आहे की मी रोडनं आलेला ठेकेदाराला एवढं विचारलं मी की हा रोड जो काल केला तुम्ही हा कसा काय करून राहिले, हे संबंध डांबर नाही काही नाही, थोडं पद्धतशीर करा। तर ठेकेदार म्हणे की जा तुम्हाला जे व्हायचं असेल ते करून घ्या, PWला कंप्लेंट करून टाका म्हणे। माझ्या विभागाचं काम आहे, PW खात्याचं आहे। PWD मेन रोड पासून तुमचं गाव किती किलोमीटर आहे? 1.5 किलोमीटर समजा। 1.5 किलोमीटर। आणि हा कॉन्ट्रॅक्ट कोण घेतलेला आहे रोड? हा राजेश भाऊ तिवारीनं। हा नवीन रोड आहे की डागडुगीचा रोड? हा डागडुगीचा रोड आहे। किती दिवसापासून काम सुरू आहे याच्यावर? समजा 7 ते 8 दिवस झाले काम चालू आहे। आणि तुमच्या निदर्शन केव्हा आलं की हे निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे? हे आज आलं आमच्या, म्हणजे तसंच वारंवार 2-4 दिवस झाले लोकांनी म्हटलं त्याला, पण त्यांना उलवालीचे उत्तर दिले, कंप्लेंट करा। संबंधित तुम्ही ज्या ठेकेदारांना सांगितलं होतं की हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे, तर त्यांनी काय म्हटलं? मग त्यांनी मला एकच म्हटलं की जे होईल ते करून घ्या म्हणे, कंप्लेंट करून टाका माझी। आणि संबंधित या विभागाचे काही कनिष्ठ अभियंता असतील, यांना तुम्ही फोन करून काही सांगितलं होतं? हा, फोन करून सांगितलं। ते आले होते रोडवर? हा, ते आले, आता सध्या हजर आहेत। त्यांनी पाहणी केल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं? त्यांनी पाहायला गेल्यानंतर एवढंच सांगितलं की त्यांनी रोड म्हणजे पहिला महिने झाडला लागते रोड, त्याच्यानंतर डांबर टाका लागते। पण आमच्या निष्कर्षात त्यांना साहेबांना दाखवलं आम्ही की इथं डांबर नाही, झाडलेले नाही रोड, तर त्यांनी गिट्टी टाकली आणि तसंच टाकून दिलं आणि मजुरांनी तेच सांगितलं आम्हाला। आणि किती दिवसापासून काम सुरू आहे म्हटलं? हे 8 दिवस झाले ना, समजा 8 दिवस झाले। 8 दिवसापासून कनिष्ठ अभियंत्यांनी या रोडकडे लक्ष दिलंच नाही? अजून नाही, आजच आले, समजा आजच आले। आणि आता यानंतर हा रोड निकृष्ट दर्जाचा चालू आहे, यावर तुमचं म्हणणं काय आहे? आमचं म्हणणं असं आहे की काहीच नाही, त्या इंजिनियर साहेब जे आहेत PW खात्याचे लोक आहेत, त्यांनी पाहणी करून त्यांनी रोड चांगला करण्यात यावा, गाव करण्याची म्हणजे व्यवस्था चांगली करावी। वारंवार हा कसा आहे, शासनाचा रोड होत नसते, आज होऊन राहिलेला डागडुगीचा हा चांगला करावा, आमची एवढी फक्त अपेक्षा आहे।